सिंगल फेज इंडक्शन मोटरचं पॅनल आहे. आता बघा, सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणजे काय? अशी मोटर जी सिंगल फेज सप्लायवर चालते त्याला आपण सिंगल फेज इंडक्शन मोटर असं म्हणतो किंवा सिंगल फेज मोटर म्हणतो. तर सिंगल फेज इंडक्शन मोटरचे 4 प्रकार पडतात. एक कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन टाईप ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. त्याच्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन टाईप ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. त्याच्यानंतर स्प्लिट फेज सिंगल फेज इंडक्शन मोटर. याच्यामध्ये आपण एक स्प्लिट फेजिंगसाठी एक वाइंडिंग लावतो आणि एक शेडेड पोल इंडक्शन मोटर आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं होतं काय, ज्यावेळेस आपण सिंगल फेज मोटरला सप्लाय देतो मोटर स्टार्ट होत नाही. का? कारण डबल रिव्हॉल्विंग थेरीमुळं काय होतं, मोटरला अल्टरनेटिंग सप्लाय भेटल्याच्या नंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज इक्वल आणि अपोजिट टॉर्क तयार होतात आणि त्या इक्वल आणि अपोजिट टॉर्क निग्लेक्ट करतात एकमेकाला आणि मोटर स्टार्ट होत नाही. तर ती स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आहे, स्टार्टिंग वाइंडिंग द्यावी लागते. तर ह्या पॅनलमध्ये बघा, हा सिंगल फेज सप्लाय तुमचा. ओके, इथं व्होल्ट मीटर ॲमीटर तुम्ही कनेक्ट करू शकतात. आता मोटरला आपण सप्लाय दिला, ही काय आहे, मेन वाइंडिंग तुमची. हे तुमचं रोटर आहे आणि इथं स्विचिंग करून आपण काय करू शकतो, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन अशा पद्धतीने करू शकतो. ही तुमची स्टार्टिंग वाइंडिंग आहे. ओके, मोटरला स्टार्ट करण्यासाठी वाइंडिंग लागते. आता बघा, डी सी मोटर पण सेल्फ स्टार्टेड आहे, डी सी मोटर पण सेल्फ स्टार्टेड आहे, 3 फेज इंडक्शन मोटर पण सेल्फ स्टार्टेड आहे. आणि ह्या दोन्ही मोटरमध्ये स्टार्टिंग करंट जास्त असतो आणि तो करंट कमी करण्यासाठी स्टार्टर लागतो. परंतु सिंगल फेज इंडक्शन मोटर ही अशी मोटर आहे, ही मोटर सेल्फ स्टार्टेड नाही, याला स्टार्ट करण्यासाठी स्टार्टरची गरज पडते. आता बघा, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये सिलिंग फॅनचा वापर करता. हा एक सिलिंग फॅन आहे, याच्यामध्ये आपण कॅपॅसिटर रिमूव्ह केलं आहे. आता कॅपॅसिटर असलेला एक फॅन आपण तुम्हाला ऑन करून दाखवतो. बघा, हा जर फॅन तुम्ही ऑन केला तर काय होईल, डायरेक्ट ऑन होईल तो. ओके, इथून रेग्युलेटर थ्रू तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता. हा क्लॉकवाईज फिरतो का अँटी क्लॉकवाईज फिरतो, हा कोण ठरवतं आहे, कॅपॅसिटर ठरवतो. तर हे कॅपॅसिटर काय करतं, युनिडायरेक्शनल टॉर्क प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. बघा, आधी समजून घ्या, प्रॅक्टिकली समजून घेऊ. हा एक फॅन आहे, फॅनचे आपण पाते काढलेत का, तर आपल्याला प्रॅक्टिकली करून दाखवायचं ते. आता याला सप्लाय दिला आपण. ओके, सिंगल फेज सप्लाय दिला. हा फॅन चालू होईल का, होईल का नाही ते बघू. पहा, याला सप्लाय दिला, हा बंग वाजायला लागला आहे, हा वाजतोय बंग, पण हा कोणत्याही डायरेक्शनला फिरत नाही. याचं कारण का, याच्यात टॉर्क तर तयार झाली पण इक्वल आणि अपोजिट टॉर्क तयार झाली. तर हे कॅपॅसिटर काय करतं आहे, चार्ज होतं आणि एका डायरेक्शनला फॅनला फिरवतं. एकाच डायरेक्शनला, ज्या डायरेक्शनला फॅनला फिरवतं त्या डायरेक्शनला फॅन फिरतो तुमचा. ओके, तर मग कॅपॅसिटरचं काम काय आहे, युनिडायरेक्शनल टॉर्क तयार करणं. आता मी पुन्हा याला सप्लाय दिला. ओके, आता इथं थोडा लूज कॉन्टॅक्टचा प्रॉब्लेम आहे. आता जर समजा मी हाताने या डायरेक्शनला फिरवलं तर फॅनचं डायरेक्शन काय होईल, अपोजिट होईल. सांगायचं तात्पर्य काय, सप्लाय दिला की क्लॉकवाईज पण टॉर्क तयार होईल आणि अँटी क्लॉकवाईज पण टॉर्क तयार होईल. कशामुळं, डबल रिव्हॉल्विंग थेरी. डबल रिव्हॉल्विंग थेरीला डबल रिव्हॉल्विंग का म्हणतात, कारण ती क्लॉकवाईज पण तेवढीच टॉर्क तयार करते आणि अँटी क्लॉकवाईज पण तेवढीच टॉर्क करते. तर दोन्हीचं इक्वालंट हे इक्वल आणि अपोजिट असल्यामुळं मोटर किंवा फॅन फिरणार नाही. परंतु हा कॅपॅसिटर काय करतो, इनिशियली चार्ज होतो, चार्ज होऊन तो एका डायरेक्शनला टॉर्क प्रोव्हाइड करण्याचं काम करतो आणि ज्या डायरेक्शनला तो टॉर्क प्रोव्हाइड करतो त्या डायरेक्शनला फॅन फिरतो. आता विदाऊट कॅपॅसिटर आपण हाताने फॅन फिरवलं तर हा फॅन फिरला का, कारण त्याला त्या डायरेक्शनची टॉर्क प्रोव्हाइड झाली तिथं. ओके, तर कॅपॅसिटरचं काम काय, स्टार्ट करणं, युनिडायरेक्शनल टॉर्क तयार करणं. ओके, त्याच पद्धतीनं आता हे कॅपॅसिटर थ्रूआउट द वर्किंग असेल तर त्याला आपण कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन म्हणतो. आणि कॅपॅसिटर जर फक्त स्टार्टिंगसाठीच असेल तर त्याला आपण काय म्हणतो,
कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन टाईप ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणतो. त्याच पद्धतीने शेडेड पोल इंडक्शन मोटर असते, त्याच्यामध्ये आपण पोलला शेडिंग करतो, कॉपर शेडिंग बँड लावतो आणि अनइक्वल नॉन युनिफॉर्म फ्लक्स लिंक करतो आणि त्याच्यामुळं काय होतं आहे, युनिडायरेक्शनल टॉर्क तयार होऊन मोटर फिरते. तर हा कन्सेप्ट समजला असेल तुम्हाला. ओके.